नाव गोविंद मोहन जाधव. मी आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. रेव्हेन्यू ग्रीन ॲग्रोटेक कंपनीनं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं माझ्या 53 क्षेत्रावर कब्जा केलेला आहे. माझं 223-24 गट नंबरमध्ये त्यांनी जमीन ॲक्वायर केली. जमीन ॲक्वायर जी केली ती पॉईंट वेगळाच आहे. कुठलीही मोजमाप हद्द काय न काय करता माझ्या क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं आहे. म्हणजे माझं 53 क्षेत्र बाधित झालं. कंपनीनं कुठलाही मावेजा दिलेला नाही, पूर्वकल्पना दिलेली नाही. मी काम अडवायला गेल्यानंतर मला मी कुठं जायचं तिथं जा, पूर्ण आमची सेटिंग आहे असं साहेब म्हणले. दलाल म्हणले का ते कंपनीचे अधिकारी? दलाल म्हणले तुम्ही कुठं पण जावा, कोण आहे दलाल? नाही. कोण आहे दलाल? मला काय नाव माहिती नाही दलालांचं त्या. पण मी काम अडवायला गेल्यानंतर मला म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा. आम्ही पूर्ण कागदोपत्री केले. पण त्यांनी ॲक्च्युअल वेगळ्या जमिनीचा करार केला आहे. त्यांनी मावेजा दुसऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे आणि माझ्या क्षेत्रामध्ये खोदकाम केलं. माझी एवढीच मागणी. कधी केलं खोदकाम? कधी केलं खोदकाम? 1 महिना झाला. मी अर्ज दिला का तुम्ही? दिला, अर्ज दिलेला आहे. काय म्हणले तुम्हाला जिल्हा प्रशासन? जिल्हा प्रशासन म्हणते आम्ही काम बंद करू शकत नाही, तुम्ही तुमच्या जमिनीचे पुरावे आणा, मोजणी करा. आज मोजणी करायचं म्हटलं, साधी मोजणी करायचं म्हटलं तर 1 वर्ष गॅप होतं. 1 वर्षामध्ये टावर उभा राहते का नाही सांगा. शेतकऱ्यांनी काय करायचं, कुणाकडे जायचं? किती तारखेला तुम्ही अर्ज दिला त्यांच्यावर? मी अर्ज आज दिला आहे साहेबांना, अगोदर पण दिले होते आणि असं तोंडी पण बोललेलं आहे मी. पण ती काय म्हणले आम्ही काम बंद करू शकत नाही, तुम्ही कोर्टामध्ये जावा किंवा जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन द्या. आम्ही ह्याच्या अगोदर पण निवेदन दिले, काहीच प्रक्रिया झाली. तुम्हाला कोर्टात जावं असं कोणी सांगितलं? कोर्टात जावं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोणते अधिकारी? अधिकाऱ्याचं नाव मला माहिती नाही. पण मग जिल्हाधिकारी काय म्हणले आज तुम्ही भेटल्यानंतर? मी आता निवेदन द्यायला जाईल बरं. जिल्हाधिकारी. आपली मागणी काय असणार आहे? माझी मागणी काय, जी क्षेत्र कंपनीने अक्वायर केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोजणी करावी आणि मोजणी करून त्यांचं काम चालू करावं. मोजणी न करता दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये काम करून. माझा उदरनिर्वाहाचा व्यवसाय शेती आहे, मी त्याच शेतीवर आधारित माझी जिंदगी आहे. जर तीच कंपनीने घेतली तर मी उद्या करायचं काय, खायचं काय? कंपनीनं जर मला न्याय नाही दिला, जिल्हाधिकारी साहेबांनी जर न्याय नाही दिला तर मी कलेक्टर ऑफिससमोर आत्मदहन करणार. मला